अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं एक उत्तर चर्चेत आले। धाराशिवमधनं ते उमेदवार आहेत। भाजप सोडून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली। आता यापुढे राष्ट्रवादीचं वर्चस्व कसं वाढवणार या प्रश्नावर अर्चना पाटलांनी काय म्हटलं आणि त्यावर काय स्पष्टीकरण दिलं पाहूया। मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का? कसं करणार? मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांचं विधान चर्चेत आहे। भाजपत असलेल्या राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे जिल्ह्यात तुम्ही आता राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का या प्रश्नावर अर्चना पाटलांच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मॅडम, बार्शीत तर पाहिजे तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही। मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत, त्यांचंच एक इथं गट आहे। मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का? कसं करणार? मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जाता आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून येणार आणि मला राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे। ते अर्चनाताईंनी दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते पूर्णपणे वाचावं। ते तेवढीच एक बाजू त्यांची मीडियामध्ये दाखवली जाते आहे। पण त्यांनी शेवटी त्यात असं म्हटलं की आम्हाला महायुती वाढवायची आहे आणि महायुतीमध्ये 3 पक्ष सोबत आहेत, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना। त्यामुळे त्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या असल्या तरी त्यांच्या म्हणण्याचा अर्थ महायुतीचे 3ही पक्ष आम्ही एकत्र राहून वाढवू। मला असं वाटतं त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। धाराशिव लोकसभेत 2019ला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांविरुद्ध तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या राणा जगजितसिंगांमध्ये लढत झाली होती। निंबाळकरांचा 1,27,000 विजय झाला तर राणा जगजितसिंग पराभूत झाले होते। यंदा धाराशिवमध्ये निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तर निंबाळकरांविरोधात भाजपत असलेल्या राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे। धाराशिव लोकसभेत 3 जिल्ह्यातल्या विधानसभांचा समावेश आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि परांडा या 4 विधानसभा, लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा मतदारसंघ अशा 6 विधानसभा धाराशिव लोकसभेत येतात। यापैकी परांडा आणि उमरग्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। तुळजापूर आणि औसा या ठिकाणी भाजपचे आमदार, धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर बार्शीमध्ये अपक्ष आमदार जिंकून आले। याआधी युतीमध्ये धाराशिवची जागा शिवसेना तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी लढवायची। मवियात उद्धव ठाकरेंचे विद्यमान खासदार असल्यामुळे ही जागा त्यांना सोडली तर इकडे युतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहे। मात्र उमेदवारावरनं सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नात्या गोत्यांसह अनेक ठिकाणची समीकरणं रंजक आहेत। म्हणजे रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक आहे, पण त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे। राणा जगजितसिंग भाजपत आहेत, त्यांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देत तिकीट दिलं गेलंय। हिंगोलीतनं शिंदेंचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांचा पत्ता कट झालाय, पण त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना त्यांचं माहेर असलेल्या यवतमाळमधनं उमेदवारी मिळाली आहे। शिरूरचे आढळराव पाटील शिंदेंच्या शिवसेनेत होते, पण दुसऱ्या उमेदवाराऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांनाच प्रवेश देत उमेदवारी दिली आहे। बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना होतोय। धाराशिवमध्ये भावजय विरुद्ध दिरात लढत होतीये। वर्ध्यामध्ये भाजपच्या रामदास तडसांविरोधात त्यांची सून पूजा तडस यांनी अपक्ष अर्ज भरलाय। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे या नणंद भावजयीत सामना होण्याची शक्यता होती। मात्र रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपवासी होणार आहेत तर त्यांची नणंद रोहिणी खडसेंनी आपण शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। म्हणजे 2 जण बीजेपीकडनं, 1 जण घरचाच आणि 1 जण खासदार आणि म्हणे आम्ही तरुणांना उमेदवारी देऊ।
लहान किती वर्ष अशा मोठ्या मोठ्यांनी पक्ष चालवायचा? बस झालं ना, घरी बसा ना, आम्हाला तरुणांना पक्ष द्यायचा आहे. त्यांचा कुठला तरुण आला? सगळे उमेदवार 60 वर्षाच्या वरील आहेत. 14 सीट मिळवणार होते, त्यातले 10 निवडून आणणार होते. काय झालं? कारण 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे होतं. या 40 वर्षात हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत म्हणजेच दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3ला जातो. आणि ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3ला जातात. याच्यावरून ह्या कुटुंबाचा इतिहास पूर्ण धाराशिव जिल्ह्याला माहीत आहे. आता ही कुठली विचारधारा आहे? कारण नाना पाटील भाजपमध्ये आणि या राष्ट्रवादीमध्ये, आणि ज्यावेळेस हे सोडून जात होते त्यावेळेस अजित पवारांचं कारण देऊनच हे गेले होते. देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, धाराशिव लोकसभा मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे. आणि आम्ही तिघं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही त्याला मान्यता देऊ. त्याच्याच अनुषंगाने निर्णय झाला आणि अगदी थोडासा वेगळा असल्यामुळे केंद्रापर्यंत तो विषय गेला. आणि शेवटी महायुतीचे जे नेतेगण आहेत, जे सर्वात श्रेष्ठ नेतेगण आहेत, त्यांनी या बाबतीतला निर्णय घेतला. खोटं बोलता पण रेटून बोलता हे सगळ्या जनतेला करते. एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या, की नवनीत राहायला पाळायचं आहे. अरे नवनीत राहायला पाळायचं आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? फक्त नवनीत राहायला पाळायचं आहे. अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे, त्याला सेटलमेंट कमिशनरचं एखादं पद असेल तर द्या लागते. आम्हाला सांगते बी टीम आहे, सी टीम आहे. अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमानच्या? तुझी बायको बीजेपी मध्ये, तू स्वाभिमान मध्ये, पोट्ट प्रहार मध्ये दे पण पाठवू. संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.